बुहानी आपापलं गजल सादरीकरण केलेलं आहे. खरोखर त्यांचं अभिनंदन करतो. विनोद चव्हाण बुवांना पेटी वाजवण्यासाठी एक वेळ दिली आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने पेटी वादन केलं. आणि खरोखर मनापासून सांगतो, मला अशी एक आठवण आली की एखाद्या वेळी कुणाची वरात जर अडकली त्या कॅशिओवाल्यामुळे तर अवश्य विनोद चव्हाण बुवांसारख्यांचा उपयोग अवश्य होऊ शकतो. काय नाव पण सांगतो का म्हणजे खरोखर म्हणजे लक्षात दिला म्हणजे ती खरोखर चांगली पेटी हो. तुमच्यासारखे पेटी वाजव म्हटल्यावर पिक्चरची गाणी वाजवत नाही होती. तू वाजायचं खूप 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 होय का कोणता खूप खूप खूप. अरे 4 ते 5 वर्ष झाली काय लहान पोराक समजा सुरुवात झाल्या खूप 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 चोरी के आहे काय बोलायचा. खरोखर म्हणजे आता ह्या वेळेचा बंधन सर्व गोष्टी सांभाळून बोलणं कमी वय काय होत नाही. पण काय केलं आम्ही सध्या समोर तो बोलात तितक्यात बोलायचा. तुमचा विषय कसं होते बुवा ते उदाहरण सांगतात तुम्ही तो मोबाईल सोडतो ह्या उदाहरण पुन्हा मोबाईलाच नाही. अरे कसले ते मोबाईल आता माझ्याकडे मोबाईल बघू एवढ्या पोरग्यांकडे मोबाईल होतो माझ्याकडे मोबाईल नाही. तू आवडी नव्हता का हसत टाकायचा वाटेकर बुवा तू 65 लाखाची जहागिरी बोललो देऊन दाखवूया ह्याच्यात. अरे मोबाईल म्हणजे पुरव. अरे खडे एकदम खुल्यावर वागतात. असे किती गोष्टी मोबाईलात न भेटणार तुम्ही आताच्या आता सोपी पटवून देऊ शकते. ह्या पेटीएम बद्दल सुद्धा प्रश्न जर असे असत की ते याच्यात मोबाईलात न भेटू शकणार. एक गंमत म्हणा 6 भाऊ सांगतात प्रश्न म्हणून नाही ही काय प्रश्न तर बारी नाही. शिव पार्वतीचा सारीपाठ चालू होता बघा गंमत. तुम्ही वाईट दोघे वाईट अडचणीत वाटता ह्या विषयापासून. मोबाईलात गावाचा नाही गावताला आता काय गावताला मोबाईलवर दाखवायचं काय सांगते फक्त द्या तुमचा विश्वास मोबाईलवर हा म्हणून सांगते. मोबाईलवर काय दाखवायचं भैरव राग. पण तो भैरव राग माझ्या ग्रंथाच्या हिशोबात नसतो. आता सांगते ती गंमत बघ. शिव पार्वतीचा सारीपाठ चालू होता आणि म्हणजे सोंगट्या त्याला म्हणतात. सोंगट्याचा खेळ चालू असता पार्वतीने शंकराची 10 आयुधे जिंकली आणि तरी पण शंभू महादेव काय म्हणतात अजून एक गाव खेळूया. मग ही जी जिंकलेली आहेत ना ती मुलांनी देतो. मुळात ते पार्वतीने 10 आयुधे जिंकलेली होती. पण झालं काय पार्वतीने आपल्या सख्यांना बोलवलं आणि ती 10 आयुधे काढून घेतली शंकरांकडून. त्यावेळी शंकरांकडे राहिला काय लंगोटी. ही लंगोटी शंभू महादेवाने काढून फेकून दिली आणि सरळ शंभू महादेवने निघाले ते गोदावरी निघाले आणि तिथे त्यांनी एका जंगलात राहून राहिले. आणि त्यांना आता शोधण्यासाठी पार्वती माता जायला निघाली. त्यावेळी नारद मुनी काय म्हणतात माते तू अशी जाऊ नकोस. सहजासहजी ते क्रोधाविष्ट झालेले शंभू महादेव तुझं समवेत काही येणार नाही. त्यावेळी तू काय कर भिल्लीचं रूप घे आणि त्या ठिकाणी जा आणि नर्तन कर म्हणजे नाच कर. त्यावेळी त्याप्रमाणे पार्वतीने आपला वेश बदलला. पायात घुंगरे त्या आता काय म्हणतात ते मणी येते आपली झाडा वेलिंग काय ते सर्व मणीवर गोळा करून त्या गळ्यात घातले आणि पार्वती तुम्ही ऐकणे गरजेचा विषय आहे जरा. पार्वती माता शंभू महादेव समाधीस्थ आहे आणि शंभू महादेवांना प्रसन्न करण्यासाठी पार्वती माता म्हणजे भिल्लीनी गायन करू लागली. आणि तो गायन कुठल्या रागात केलं हे त्या मोबाईलात गावता बघा. म्हणजे मोबाईलचा तुम्ही खरा म्हणतात. आणि त्यानंतर माझ्या 65 लाखाच्या जहागिरीचा विषय फोडून लागला. मी आधीच लिहून ठेवला. आता ही वही म्हणजे काय छापी पुरावली मी कुठेतरी वाचलंय म्हणून त्याने तुलनेत केलं की 65 लाखाची जहागीर. म्हणजे तुमचं असं म्हणणं की ते श्रीमंत होते काय होते ना मग ते पैसे गेले कुठे विषय असो ते श्रीमंत होते. मग त्यांनी पैसे केले काय ते हो गोरगरिबांना ते वाटले का त्यांनी आणि ती कर्ज खाते इंद्रायणच्या डोहात उडवली.
इंद्रायणच्या डोळ्यात मिळवून ह्या मोबाईलात गावतात आपण 65 लाख ह्याच्यात नको त्या विषय कसा हा महापुरुष किंवा संतांबद्दल अधिक चर्चा करू नये. कसा माझा तो वैयक्तिक मधा एक देवाच्या पुराणाबद्दल चर्चा असली ठीक आहे. कारण काय अनेक मतं असतात पुराणांना अनेक ऋषींनी आपापल्या मते वर्णन केलं असतं, पण संतांबद्दल एखाद्या वेळी अधिक चर्चा करणे आणि दुसरा मी मुद्दा सांगितला तो चांगला सांगितला कुठे आपली तुळशी माता म्हणजे वृंदा ही शिल्लक आहे वगैरे आणि खरोखर बऱ्याच तुळशीला पाणी घालणं सौभाग्यासाठी सौभाग्यवर्धक स्त्रियांसाठी ते खरोखर मोलाचं म्हणजे पतीचं आयुष्यमान सुद्धा वाढतं. पण अशी एक गोष्ट घडली एक गंमत म्हणून सांगतो आणि ह्याच्यासाठी सुद्धा तू पुरावा मागशील. अशी एक गंमत घडली सासरे सासर बाबा म्हणजे सासरे आपल्या सुनेला काय सांगतात सुनबाई काय करा ही आपल्या दाराची लावलेली तुळस आहे तिला पाणी घाला तुमचं सौभाग्य वाढेल. तर सुनबाई काय सांगता असं करा एवढं त्रास करण्यापेक्षा दाराची तुळस चुकला आणि घराची बाजू ठेवा. हे घडलेले गोष्टी घडलेले म्हणजे आज कुठेतरी कलियुगातून जमाना आणि आता ह्याच्यात अधिक वाढवलं कोणी तर लोके बोल ह्याच्यात कळ घालतं काम केलं फक्त काय आपण बाजू ठेवायचा तो कसं येतो दुसरं संतांचा मुद्दा सांगताय. संत एकनाथ माऊली आंघोळीसाठी नदी किनारी गेले काय शोध गावता काय सोन तो काढल्या मोबाईल अरे वेडे होशात वेडे त्या मोबाईलात बघायचं अरे वेळ गावलं काय पुस्तका वाचा जरा वाचा ऐकलं वेळ गावलं काय पुस्तका वाचा ते हे तू रियाज करू नको त्याशिवाय तू ती पुस्तका वाचा ग्रंथाची वेळेचा आपण नाही हा नाही पण काय ऐकत वाटत विषय ते वाईट काय बोलणार नाही मी ते गोष्टी करतो ते तर एकनाथ महाराज आंघोळीसाठी जात होते तर त्यांना त्या पाण्यामध्ये विंचू दिसला विंचू तर तो एकनाथ महाराज यांनी सहज तो विंचू उकडला. त्यावेळी त्या विंचूने एकनाथ महाराजांना डौस केला पुन्हा पडला तो विंचू असा करता करता 3 वेळा. त्यावेळी असे सळग्रस्त आले हो महाराज हे काय करताय तो तुम्ही विंचू वर काढताय त्याला जीवदान देताय पण विंचू तुम्हाला डौस करतो. त्यावेळी महाराज संत शिरोमणी म्हणजे शांतीचे सागर एकनाथ महाराज ते काय म्हणतात की काय करणार तो विंचू आहे विंचूचा धर्मत्व आहे तशी लोके बोलांची परिस्थिती आहे काय लाभ द्यायचो आणि त्यांनी सांगितले बघा या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शकुनी कोण काय आपला कसली कोणा शोधतो कोण शोधता विद्या कुठून तरी बारी पेटली टाकली झाली भरा झाला सुंदर लोक बघतात आता बाहेर सुद्धा चर्चा काय मळमळीत चालला सगळा अजून अशी चर्चा म्हणजे लोक आपापल्या पद्धतीने बोलतोय फक्त तुम्ही उठान जात नाही बाहेर म्हणून तुम्हाला ते कळलं नाही. आता मी बोलत होतो मग 3 मिनिटं संपायला जातील म्हणून इथे आज बोलणं कमी ठेवणार कारण ह्या आता रागार असता जवळ तुम्ही राग मुळीधारा धरू नको मी वाईट काय बोलत नाही समान बोल तुमचा तुम्ही वाईट बोलत नाही तुमचं काय सांगायचं मी की हे मोबाईलचा जास्त वापर करू नको कुठेतरी वेळ गावचं पुस्तक वाचा. मी ह्या भगत सांगणार कुठेतरी काहीतरी भेटून जाऊ असं आपलं काय विषय नसता आणि वाचन केला मी दाखवतो लिहून ठेवला हा काढायचा लिहिलंय त्याची शाही किती वर्षाची असा त्याच्यालाही कळता ना आता तर लिहून नाही लिखाण कळता ना असं विषय पुढे ना हसत खेळत अधिक बोल ना कामाचा त्यांच्याकडे वेळ आपलं निवांत जातो. वैभव वायकर आणि रुद्र वायकर यांच्याकडे बहुमोलाचा पारितोषिक आहे. श्री डुंगोकमला भजन मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. यावेळी मस्त घेऊन लिहायला नदीचा मूळ आणि साधूचा कुळ कधी कोणी शोधू नये. खरोखर लिहून देणाऱ्या खरोखर धन्यवाद देतो. म्हणजे जाणकार लोक तिथे आहेत त्यामुळे कुठेतरी ना काहीतरी शोधील आपण बसायचं नाही. आता लोके कोण एखादी गोष्ट सांगितली देवाबद्दल ती खरी असणार उगाच कोण चुकून भेटून होतं ह्या
रंगमंचात कशी गोष्टी कोण सांगूच शकत नाही. हे जे सगळ्या गोष्टी ते काय सांगा असे विषय आहेत ना. असले किती मीटर होईल बजाय सांगा म्हणून बंद टाकतात ज्यांनी बारीचे आयोजक आहेत त्यांच्या फक्त 2 वेळी घेतो बघा. ते आता येते अशा कागदा ह्या ताबडतोब घेऊन काढले मोठाचा काय नाही ठिकाणावर काय नाही. निसर्गरम्य काया गावी एक गुणरत्न जन्मला अजी सावंत या गावाने हिरा चमकला. अजी सावंत या गावाने हिरा चमकला. अजी सावंत या गावाने हिरा चमकला. जेवणासाठी बसतो तिथे सुद्धा त्यांची चर्चा होती. त्यांच्या भोजनात त्यांची गंमत करायचे. सावकार म्हणजे खरोखर सावकार म्हणण्यापेक्षा माझ्या क्षेत्रात त्यांना आवड अशा प्रकारे हे व्यक्तिमत्व आणि त्यांची आवड म्हणून तर पुढे ही डबल आणि तिरंगी सामना इथे आयोजित केला. बघा या कट्टे गावची शान आणि ज्यांनी पूर्ण महाराष्ट्र गाजवलं ते भजन रत्न भजन सम्राट लोके पण नाव घेतलं त्यांचं ते काशीराम परब. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण.
राबोली खेळ गोवावर रत्नागिरी जिल्ह्यावर गणी पूजिती लक्षवेधिती गणी पूजिती लक्षवेधिती शक्ती तुला नाचून गौरी गणपती आणून पूजिती गौरी गणपती आणून पूजिती घरोघरी सारे पूर्ण गजर घेतला नाही तर बुवा काही चूक काढली किंवा गजर अर्धवट कसा काढली वेळेचं भान असल्यामुळे हे कट्टा गावचं नाव येईपर्यंत तेवढंच आमचं गजर तो बोला शिवरायाच्या शाळेखाली नवती कशाची वाण शिवरायाच्या शाळेखाली नवती कशाची वाण नवती कशाची वाण आनंदाने स्वराज्याची स्थापना केली अवतार घेऊन
स्वामित होता मंदिर तेथे स्वामित होता मंदिर सात पात नागरी मागरी रैते झाली विराज असाच माझा राजा पाहून भुकते देवाला असाच माझा राजा पाहून भुकते देवाला गजर घेतो बघा थोडक्यात. नाम घोषाने घुमली ही कथा नगरी विठुरायाची पंढरी विठुरायाची गणोरी पंढरी विठुरायाची गणोरी पंढरी कलियुगाची झळा कोसळायला लागली बघा. आणि अतिशय महागाई डिझेल पेट्रोल गंगता म्हणजे खरोखर आहे. आता शेतकरी लोकांना सुद्धा पावसाळ्याच्या तोंडावर कुठेतरी हा काय प्रश्नचिन्ह उभा आहे बघा. जर पेट्रोल डिझेल ही महागाई वाढली तर सर्व वस्तूंचे भाव अतिशय गगनाला भिडतील आणि माणूस घोळघोळून जाईल. म्हणून या देवाजवळ आपली मागणी आहे बघा. आणि त्याचा राग म्हणून हिरण्यकश्यपू आपल्या मुलाला फक्त प्रल्हादाला अतिशय शरू लागला. फक्त प्रल्हादाच्या मुखात नेहमी नारायण नारायण असा शब्द असायचा आणि तो हिरण्यकश्यपूला सहन व्हायचा. म्हणून त्याचे असंख्य हात आले आणि त्या भोटाच्या हाकेसाठी कुठेतरी नृष्य अवतार घेऊन परमेश्वर प्रगट झाले आणि त्याला ठार मारले. म्हणून म्हणतो पुत्रा भाऊ तो हिरण्याचा झाला वयाळी अवतारी पार तो मानिला. विष्णू अवतार
अशी भक्तीची मोठा कोणी चालवली असेल तर त्या संत वाङ्मय गोरा कुंभार संत नाम्या सावता बाई अशा असंख्य संत आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले आणि त्यांच्यापासून कुठेतरी ही भल्या परंपरा चालू आहे आणि संतांपासून आपण भेटच्या परमेश्वराचं नाव घेतो म्हणजे देवाची ओळख खरोखर आपल्याला करून दिली असेल कोणी तरी संतांनी अग्निमुळे होईल मुक्ती आणि वरी नामाची सेवा वाहून देवाचा चरणी वरहत देवी आलया अकावरी वरहत देवी आलया अकावरी या घडीला युगाची धड बसली या देशाला बघा नाराविने आजच्या या घडीला येत आहेत आणि हे जरी अखापा युद्ध असलं तरी त्या युद्धाची झळ आपल्याला म्हणजे आपल्या भारत देशाला सुद्धा बसली आहे आणि प्रत्येक माणसापर्यंत ही झळ युद्धाची पोचली आहे युद्ध म्हणजे सोपे नाही आजच्या या घडीला कारण घालू आम्ही आपल्या या देवाला आणि आपल्या भारत देशाची सुद्धा ही तटस्थ भूमिका आहे ती खरोखर योग्य आहे बघा अशोक सम्राट आपल्या भारताचे भव्य पंथामध्ये अशोक सम्राट म्हणून राजा होऊन गेले त्याने सुद्धा त्यावेळी ते खरोखर रयतेचे हाल न करणारे राजा रयतेला सुखी समाधान ठेवणारे राजा रयतेवर प्रेम करणारे राजा पण खरोखर एक वेळी युद्धाची स्थिती आली त्यावेळी युद्धामध्ये असंख्य मानवहानी मानव जखमी असे पाहून त्यांनी युद्धाचा त्याग केला आणि युद्धापेक्षा बुद्ध बरा म्हणून त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला युद्धामध्ये दोष नाही आजच्या या घडीला कारण घालू आम्ही आपल्या या देवाला गुरु ज्ञानराज
Thank you.